नसरापूरची जी घटना झालेली आहे अत्यंत क्लेशदायी आहे. एका 4 वर्षाच्या लहान चिमुकलीवरती एका नराधमाने बलात्कार केला आणि त्याच्यानंतर तिला दगडाने ठेचून मारून टाकलं आणि शेणाच्या याच्यामध्ये तिला दाबून टाकलं. खरं घटना बघितल्यानंतर प्रत्येकाला वाईट वाटेल, प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती तयार होईल, आपल्या स्वतःच्या मुलींच्या बाबतीमध्ये एक भीती तयार होईल अशी ती घटना आहे. अनेक जण आवाज उठवत आहेत, पण या घटनेमध्ये मला जे जाणवलं ते की सरकार फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार वगैरे ह्या अनेक घोषणा करतं. अशा अनेक घटनांमध्ये आपण अनेकदा बघितलेलं आहे की लोक रस्त्यावरती उतरतात, आक्रोश करतात, न्याय मागतात आणि त्यावेळेसची वेळ निघून जाते. पण त्याच्यानंतर जेव्हा ती केस कोर्टात दाखल होते, आरोपींना शिक्षा मिळायला वर्षानुवर्ष लागून जातात. असंच ह्या मुलीच्या बाबतीमध्ये होऊ नये अशी माझी सरकारकडनं अपेक्षा आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात जरी ही केस दाखल केली जात असेल तरी पण भडगावची आपण एक केस आपल्या जळगाव जिल्ह्यातली जर बघितली तर गेले 3 वर्ष झाले अशीच एक चिमुकलीवरती अत्याचार झाला होता. तिला मारून टाकण्यात आलं होतं आणि तिला देखील गोठ्यात डांबून ठेवून तिला तिथेच दाबून ठेवण्यात आलं होतं. गेल्या 3 वर्ष झाले तिची केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेल्यावर देखील अजून पण तिला न्याय मिळालेला नाही आहे. असं या चिमुकलीच्या बाबतीत होऊ नये अशी माझी सरकारकडनं अपेक्षा आहे. दौंडला पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये एक परीक्षा झाली. त्या परीक्षेमध्ये जवळजवळ 4,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या 4,000 विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून तयारी केली असेल आणि त्यानंतर ह्या पोलीस भरतीच्या परीक्षेला ती लोकं सामोरे गेलीत. पण त्यामध्ये एक गोष्ट अशी निदर्शनात आली आहे की जो पेपर होता तो पेपर हा एका कुठल्या तरी प्रायव्हेट पब्लिकेशन संस्थेच्या पुस्तकातली त्यामध्ये म्हणजे 100 प्रश्नांपैकी 85 प्रश्न हे त्या प्रायव्हेट पब्लिकेशन संस्थेतली होती. मग या बाबतीमध्ये सरकारने चौकशी करावी. नेमके त्या प्रायव्हेट पब्लिकेशनमधले प्रश्न जसेचे तसे कसे जुळत आहेत. एकतर त्या प्रायव्हेट संस्थेबाबतीमध्ये कुठेतरी आर्थिक उलाढाल झालेली आहे का, कुठेतरी आर्थिक संबंध आहेत का, ज्या अधिकाऱ्यांनी हा पेपर सेट केला त्या अधिकाऱ्यांचा आणि त्या संस्थेचे काही लागेबंधू आहेत का हेही चेक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या संस्थेला प्रमोट का करतंय सरकार आणि याच्यामध्ये जर कोणी दोषी आढळत असेल तर त्या दोषींवरती कठोर कारवाई करणं देखील गरजेचं आहे. कारण हा विषय 4,000 विद्यार्थ्यांचा आहे. 4,000 विद्यार्थ्यांचं आयुष्य ह्या परीक्षेने आज आपण त्या परीक्षेच्या माध्यमातून हे आयुष्य त्यांचं आज पणाला लागलेलं आहे. त्यानिमित्ताने सरकारला माझी विनंती आहे, एक चौकशी समिती बसवावी आणि त्या चौकशी समितीतनं ह्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.